मात्र निश्चितच अवांतर एक स्वैर एक एक धावसंख्येमध्ये भर पडली गेली. धावसंख्या धावपटलावरती एक न वाढली गेली. धावसंख्या धावपटलावरती आहे एक बाद एकच्या घरात. आता आपण खरं तर अगोदरचा सामना पाहिला योगेशजी गेडी. ओह, हलक्या हातानं मारण्याचा प्रयत्न आणि इथे पाहू शकाल ज्या वेळेला 88 धावा 3 चेंडू राखून विजय संपादन करू शकतात. म्हणून म्हटलं काल 49 टॉप स्कोर होता, परंतु आज खरं तर आम्ही आल्यापासून या मैदानावरती 68 69 88 अशा धावसंख्या उभ्या राहिल्यात आणि चेसिंगसाठी मला वाटतं 48 लास्ट होता. इथे मात्र पाहू शकाल स्टेटेट केलेला चेंडू दुसऱ्या टप्प्यावरती उचलला गेला. तोपर्यंत एक धावसंख्या पूर्ण झाली. आता स्वतः मात्र कर्णधार केदार वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक घेऊन आला. वैभवला काहीसा कानमंत्र देताना तसं पाहता बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धा पागोट्याला व्हायच्या. आत्ता सध्या या सीझनमधून अजूनपर्यंत अशी तशी मोठी स्पर्धा पागोट्यामधून पाहायला मिळाली नाही. येत्या दिवसात निश्चितच तशा प्रकारच्या नाईट टुर्नामेंटचा प्रचंड मोठं आयोजन या पागोट्यामध्ये पाहायला मिळेल. वैभव टू केदार शॉर्टफुल टॉच चेंडू घेतला. खरपूस समाचार चेंडू सीमारेषेच्या लगत अडवला गेला. परत एकदा 2 धावसंख्या पळून काढल्या. 2 धावसंख्येबरोबर धावसंख्या बदल पाहायला मिळत आहेत त्या 1 बाद 4. संथ गतीनं सुरुवात आहे, मंद गतीनं सुरुवात आहे. ओ अतिशय सुरेख या भल्याला शक्तीपेक्षा युक्तीचा वापर ही खासियत आहे केदारची. केदार खरं तर गल्ल्या शोधण्यामध्ये माहीर आहे आणि म्हणूनच वेगवेगळ्या खरं तर अगदी मैदानांवरती 2-2 फलक क्षेत्ररक्षकांच्या अगदीमधून कैक वेळा चौकार खरं तर या केदारच्या बॅटमधून पाहायला मिळालेत. शरीरयष्टीचा आणि क्रिकेटचा तसा काही संबंध नाही ही आपल्याला निश्चितच ज्याच्यावर या वेळेला पकडला जेल. परत एकदा दुसरा आदरा बसतोय. दुसरा मोहरा साहिलच्या स्वरूपात होईल. बॅक टू केला होता. तीच टीम यावेळेस सुनील स्पोर्ट्स आयोजित त्यामध्ये 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं होतं. म्हणजेच बक्षीसपात्र ठरलेला संघ होता. यावेळेस काय करणार आहे आयोजक वेगळे आहेत. मुंडकर रियालिटीज आणि निश्चितच या वेळेला मॅडी यांचाही संघ त्या वेळेला सुपर 8ला जाताना परास्त झाला गेला. एक स्पर्धा जी उरणची महत्त्वाची उरणमध्ये संपन्न होत असताना मॅडीसारख्या डीजे ऑपरेटरनं तुमच्या या स्पर्धेला वेळ देणं फार, कारण उरण प्रीमियर लीग हा सुरू आहे. विपुलवरती असणारं प्रेम आहे मॅडीचं आणि विपुलचं असणारं मॅडीवरचं प्रेम आहे. हो, अतिशय सुरेख स्वीट साऊंड चेंडू इंडियन रेल ब्रँडेड षटकार. ऑफ द रोप गेला. रेलपटरीवरती खरं तर अगदी या प्रतियोगितेतील एक ब्रँडेड दर्जेदार षटकार. दुसरा चेंडू घेऊन येईल गोलंदाज मनीष पाटील. मनीष पाटील खरं तर चिंचपाडा गावचे भाचे आणि किंबहुना या मैदानाची खरं तर त्याला निश्चितच सवय असावी. इथे पाहू शकाल कॉर पॉइंटच्या दिशेनं चेंडू या कॉम्बॉक्स मध्ये येताना दिसतोय. चौकाराच्या साह्यानं इथं मात्र धावसंख्या धावपटलावर
90ची गीतं एक वेगळा आनंद देऊन जात आहेत. खरं तर आम्हालाही त्या कॉलेजच्या दिवसांची आठवण करून देतात ही गीतं. ही गीतं या ठिकाणी DJ मॅडीच्या माध्यमातून क्वालिफाईड ऑफिशियल्स शैलेश चव्हाण सर आणि जीवनजी लगेचच आपण सर्व खेळाडूंना अलर्ट करा. 5 षटकांचा सामना 4 षटकं 20 मिनिटात कंप्लीट होणं गरजेचं आहे. मनीष पाटील ऑन ट्रॅक गोलंदाजी ट्रॅकवरती एक जलद गतीचा गोलंदाज आहे पंचांच्या. हो अतिशय सुरेख याला म्हटली जातोय ना जागत. शक्तीपेक्षा केला युक्तीचा वापर. पाठवला चेंडू सीमारेषेच्या बाहेर खणखणीत चौकार. क्रिकेटमध्ये असे साध्या स्वभावाचे खेळाडू मी पाहिलेत योगेश, परंतु एवढाही साधं राहू नये की त्या साधेपणाचा वारेमाप फायदा इतर घेतील. त्यातील नवीन शेव्याचा गुड्डू असेल, RS कोट नाक्याचा केदार असेल, किंबहुना असल्याची खरं तर असल्याचा माज नाही आणि नसल्याची लाज नाही अशा प्रकारचा खरं तर सातत्यानं खेळ राहिला. आडव्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न यावेळेस फसला गेला. चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये गेला. निर्धाव चेंडूची सांगता झाली. 4 चेंडूंचा खेळ 2 चौकार 1 षटकार आलाय खरा. चौथा चेंडू मात्र मिस करताना दिसला मनीष पाटील केदारला. असे कित्येक खरं तर कर्णधार आहेत, मोठमोठे खेळाडू आहेत ज्या खेळाडूनं किंबहुना आपला स्वभाव कधी सोडला नाही प्रसिद्धीमुळे. इथं मात्र अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न का होणार. चेंडू लगत जातोय क्षेत्ररक्षक, चेंडूला फील्ड होतोय. तोवर मात्र धावसंख्या पूर्ण होताना दिसत आहेत त्या 2 धावसंख्येबरोबर धावसंख्या धावपटलावरती 1 षटक 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 21 लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 बाद 21 या षटकातील निर्णायक लास्ट टू गो शेवटचा चेंडू. बागोटीमधील खरं तर अनेक मोठमोठ्या स्पर्धा खेळणारी ही टीम आहे आणि निश्चितच या टीम मधून खेळणारे अनेक जण आपल्या गावासाठी खेळतायत. कलायों का सहारा या वेळेला जातोय चेंडू सीमारेषेच्या पार. एक खणखणीत मुनकर रियालिटीज ब्रँडेड सिक्सर. नो हा मात्र बिमार दुखापत करणारा चेंडू आहे, खराब आहे. नो चेंडू. इथे मात्र निश्चितच 6+1 7 धावांचं बेनिफिट ऐन जानेवारीत नववर्षाचा मिळालेला एक खरं तर हा बोनस असणार आहे RS कोटनाकास टीमला. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि सांघिक कोट्यातील या षटकावरती परत एकदा येतोय केदारच्या बॅट मधील एक ब्रँडेड बॅक टू बॅक दुसरा षटकार. पाहू शकाल मी ज्याला समजलो की हा चौकार किंग आहे, पण आतापर्यंत केदार 9 चेंडू खेळलाय आणि 9 चेंडूंमध्ये 3 षटकार 2 चौकार 1 एकेरी आणि 2 दुहेरी अशी धावसंख्या उभी केली. ती म्हणजेच केदारनं 2 षटकांचा खेळ संपला गेला. धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळत आहेत त्या 34च्या घरात 34 लॉस ऑफ 2 विकेट्स. स्वामी समर्थ ग्रुप आयोजित प्रणय पाटील यांच्या संयोजनातून साकारली जाणारी स्पर्धा बागोटेमध्ये येत्या 16, 17, 18 हुतात्मा दिनाच्या औचित्यानंच मला वाटतं या स्पर्धा आयोजित केल्यात. त्या स्पर्धेसाठी इच्छुक संघानं निश्चितच आपलं नामांकन त्या स्पर्धेसाठी करायचं आहे, प्रवेश द्यायचा आहे. चेंडू हरवला गेला. केदारनं या लीगमध्ये UPL मध्ये सध्या आपला संघ टॉप 6 मध्ये नेऊन ठेवलाय. उद्याची खरं तर त्याची कसरत असणार आहे. या वर्षीच्या सीझन 5चा चॅम्पियन टीमचा कॅप्टन बनेल का हा केदार? तोच केदार या वेळेला RS कोटनाकासाठी खेळतो आहे.
सातत्यानं केदारला कधी तुम्हाला प्रॉपर ताकदीचा जास्त वापर करताना पाहायला मिळाला नसेल. केदार खरं तर अगदी फक्त गोलंदाजीचा आणि चेंडूचा वेध घेतोय. अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न, पॉईंटच्या दिशेने ढकलून देण्याचा प्रयत्न सक्सेसफुल. एक धावसंख्या पलून काढली. एक धावसंख्येबरोबर धावसंख्या 1 वाढली गेली. धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळतोय ती 35, लॉस ऑफ 2 विकेट. 2 बाद 35. पहिला आला होता धीरज, भोपळाईनं फोडता परतला. केदारनं मात्र तशी तग धरली. केदार आत्ता 31 धावसंख्येवरती खेळतोय. साहिल आणि सांगायलाही खरं तर अगदी मला वाटतोय अर्धशतकी खेळी करणारा एक खेळाडू, दोघे जण खरं तर आजच्या दिवसामध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. आणि निश्चितच मागच्या मॅचमध्ये 88चा टार्गेट समोर उभं करताना आणि चेस करताना दोघे जण 43 वरती निश्चितच थांबले. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेरून जाणारा चेंडू क्वालिफाईड पंच जीवन गावंड हेरतायत, अवांतर घोषित करतायत. पॅव्हेलियन एंड कडून जाणारा चेंडू होता. स्वैर मारा घोषित केला. अवांतर एकदा संघमध्ये बरं पडतोय. संघ पोहोचतोय तो 2 षटक आणि 1 चेंडूच्या समाप्तीनंतर 36च्या घरात 2 बॉल झाले ना, काय एकच 36. ओ शॉटफुल टच चेंडू कमरेतून वाकून मनगटाच्या साह्यानं टोलविण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेग कडे क्लिअर केलं. ही म्हटली जातोय चपलाई, चतुराई. खरं तर ती चतुराई केदारची पाहायला मिळतोय. चोरट्या धावा घेण्यामध्ये माहीर, चौकार लगावण्यामध्ये माहीर असणारा हा उरणचा कर्णधार. नाव आहे RS कोटनाका, कॅप्टन केदार भोईर. आणि निश्चितच अशा प्रकारचे 3 खेळाडू राहिले, ज्या 3 खेळाडूंना सातत्यानं 43 धावसंख्या उभ्या केल्या, अर्धशतकी खेळी राहिली या मैदानावरती. अतिशय सुरेख. ही पाहू शकाल खेळीचा काय एफर्ट आहे, खेळीचा काय इथे पाहू शकाल. चेंडू सीमारेषेलगत अडवला जातोय. पाहता पाहता 3 धावसंख्या पूर्ण केल्या. 3 धावसंख्येबरोबर धावसंख्या वधारल्या. धावसंख्या धावपटलावरती 41च्या घरात. बॅटकटच्या स्वरूपामध्ये 3 धावसंख्या आपल्याला प्राप्त झाल्या. त्या म्हणजेच केदारला अजूनही डाव्या हाताचा फलंदाज विशाल पाटील ऑन ट्रॅक फलंदाजी मार्कवरती आहे. स्वतःच्या अगदी त्या बॅटचं तोंड उघडायचं आहे. चौफेर फटकेबाजी त्याची पाहायला मिळेल. तोच अतिशय परत सुंदर मारण्याचा प्रयत्न, सरळ हाताने खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू सरळ गॅदर केला गोलंदाज वैभवनं. कोणत्याही प्रकारच्या धावसंख्येचा निर्वाला झाला नाही. 0 धावसंख्येची मोहर लागली गेली. परत एकदा आहेत त्या स्थितीत. धावसंख्या धावपटलावरती 41, लॉस ऑफ 2 विकेट्स. हो स्क्वेअर लॅग क्षेत्र केलाय क्लिअर. इथं मात्र चेंडू अडवला गेला. 1 धावसंख्या पूर्ण झाली. फक्त 1 धावसंख्येवरती समाधान मानावं लागलं. धावसंख्या धावपटलावरती 42, लॉस ऑफ 2 विकेट. 2 बाद 42. एक वेळ अशी होती की समोर दिसणाऱ्या हायवेवरती असणाऱ्या ॲम्ब्युलन्सची धावपळ सुरू होती 2021ला कोरोना काळात. आज बघा कशी स्वस्त आमच्या या सामन्याचा आस्वाद घेतोय. ऑफस्टिकच्या बाहेरून जाणारा चेंडू क्वालिफाईड पंच हेरतायत, अवांतर घोषित करतायत. स्वैर मारा, खराब मारा. आतापर्यंत 5 चेंडू मला वाटतोय या इनिंगमध्ये 4 अवांतर आलेले आहेत. 3 आणि 1 नो. 4 खरं तर नो. इथं मात्र पाहू शकाल ज्या नो वरती षटकार लगावला गेला. 7 धावांचा बोनस नववर्षाचा प्रारंभी प्राप्त झाला. इथे मात्र स्क्वेअर लेगला क्षेत्र क्लिअर केलं. 1 धावसंख्या पलून काढली. दुसऱ्या धावसंख्येचा निर्वाला असेल का? तू मै करता करता मात्र इथे विशाल थांबला. 1 धावसंख्येबरोबर इथे षटकाची समाप्ती जाहीर केली क्वालिफाईड पंच. लगेच पाण्याची व्यवस्था, पाणी घेऊन जायचं आहे. 12th मॅन झटपट चला. 3 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळतोय ती 2 बाद 44.
तदनंतर संदीपजी मुंडकर अशा अनेक मान्यवरांची शुभ उपस्थिती आहे. उद्या बक्षीस वितरणाला सुद्धा उत्तमजी गेणी तदनंतर चेतनजी मुंडकर अशा सर्व मान्यवरांनी उपस्थित राहायचं आहे. विकास केनी कालभैरव वॉटर सप्लायरचे सर्वा ओनर आदरणीय विकासजी केणी, आपल्याला विनंती असेल आज आपल्याला या प्रतियोगितेला 3 दिवसांसाठी छानशा खरं तर अगदी स्वच्छ निर्मल पाण्याची व्यवस्था केली. ते जलदाते आहेत विकास केनी. वेलकम कालभैरव वॉटर सप्लायर. आपल्याला विनंती असेल आपण या मुख्य अतिथी कक्षात आपला यथोचित सन्मान केला जाईल. चौथा षटक पहिला चेंडू. रिव्हर्स स्वीप सक्सेसफुल चेंडू वन बाउन्स बाउंड्री. थोड्या ताकदीचा वापर षटकार परंतु केदारच्या बॅटमधून आलेला खणखणीत चौकार. तेरा चेंडू 41 धावसंख्येवरती खेळतोय. खेळी आवडली असेल तर केदारसाठी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद. उरणचे सपोर्टर पाहू शकाल अनिकेत गोवारी. प्रत्येक मॅच मग गोविंदा पथक असेल तरी सुद्धा तुम्हाला अनिकेत गोवारी दिसेल किंवा राघोबा RS कोटनाका असेल तरी आपल्याला तो अनिकेत गोवारी एक फॅन म्हणून एक चाहता म्हणून पाहायला मिळेल. इथे मात्र पाहू शकाल अतिशय सुंदर खेळ सुरू असताना 13 चेंडू 41 धावसंख्येवरती खेळतोय केदार. स्वतःच्या करिअरमधील अर्धशतकी खेळी याही मैदानावरती करताना दिसेल का? जर तरला उत्तर नाही, परंतु क्रिकेट जर तर शिवाय पूर्ण होऊ शकत नाही. शेखर सर, खरं तर मी सकाळीच सुरुवातीला योगेश सांगितलं की क्रिकेटमध्ये कोणताच असा टार्गेट नाही जो निश्चित सेट केला जाईल. अवांतर स्क्वेअर मारा, खराब मारा, अवांतर एक धावसंख्येत भर पडतोय, संघ पोहोचतोय 49च्या घरात. ओ अतिशय सुरेख. या वेळेला निश्चितच यष्टीरक्षकाच्या हाताला दुखापत करतोय चेंडू. महत्वपूर्ण या वेळेला निश्चितच दुखापत करताना दिसतोय. निर्धाव चेंडूची 0 धावसंख्येची मोहर लागली गेली. गोलंदाजी ट्रॅकवरती तोच करण पाटील ऑन ट्रॅक. पानसांच्या उजव्या हातानं लेफ्ट आर्म द विकेटनं मारा करतोय करण. अतिशय सुरेख स्वीट साऊंड. चेंडू येतोय स्ट्रेट हिट आलेला मुंडकर रियालिटी ब्रँडेड सिक्सर. कालभैरव वॉटर सप्लायरचे प्रोप्रायटर मालक आदरणीय विकास केनी साहेबांचं शुभागमन होतोय. वेलकम, स्वागत आहे. तदनंतर जाऊया 14 चेंडू 47 धावसंख्येवरती खेळतोय. 3 धावसंख्या अर्धशतकी खेळी करण्यासाठी असणार आहे, ती म्हणजेच केदार. रुद्र केनी युवा कार्यकर्ते आहेत. तर रुद्र केनी, चला क्रिकेट सध्या गल्लीपासून दिल्लीपर्यंत जगातील आता अनेक खरं तर संघ परत एकदा विश्वचषकामध्ये येऊ लागले. USAची टीम नव्हती, तीही आली. धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळत आहेत त्या 55 3 बाद 2 बाद 55 धावसंख्या धावपटलावरती. 15 चेंडू 47 धावसंख्येवरती खेळतोय केदार. गोलंदाजी ट्रॅकवरती करण पाटील ऑन ट्रॅक. पंचांच्या उजव्या बाजूनं लेफ्ट आर्म द विकेटनं मारा करतोय केदारसाठी. अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न. चेंडू सीमारेषेलगत अडवला जाईल. 1 धावसंख्या पूर्ण झाली आणि 1 धावसंख्येबरोबर धावसंख्या गुणपटलावरती 1 न वाढली. धावसंख्या धावपटलावरती अब तक 56. या षटकातील मला वाटतं पुढचा चेंडू 5वा चेंडू. अजूनही 2 चेंडू शिल्लक.
चौथा षटक प्रगतीपथावरती आहे. उशिरा येणाऱ्या प्रेक्षकांना सांगू इच्छितोय ए पोल मधून क्वालिफाय झालेला संघ आहे नानोबा पारगाव. तर इथे मात्र कोणता संघ आजच्या सेमीफायनल मध्ये क्वालिफाय होईल ते पाहायला मिळणार आहे. एक चांगल्या प्रकारचा खेळ 1-1 1-1 करत असताना मात्र निश्चितच धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळतोय ती 57 57 बाद. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन जाईल करण पाटील. करण पाटील तो केदार आणि पाहू शकाल परत एकदा नेक्स्ट फ्लाइट लँड होताना दिसतोय आपल्या दिबा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट वरती. अतिशय सुरेख मनगटाच्या साह्यानं टोलवण्याचा प्रयत्न सक्सेसफुल. आपल्या करिअर मधील अर्धशतकी खेळी करतोय. बॅट उंचावून खरं तर अगदी आपल्या प्रेक्षकांना या ठिकाणी घर बसल्या अनेक प्रेक्षक याच केदारची खरं तर फलंदाजी पाहत असतील. आज खरं तर ज्या केदारनं अर्धशतकी खेळी केली त्या खेळीसाठी सर्वांनी परत एकदा जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे. या खेळाच्या अनुभवातून सातत्यानं प्रामाणिक खेळ साधा खेळ या मैदानावरती ज्याचा पाहायला मिळाला त्या केदारनं अर्धशतके खेळली गेली. अजूनही सूर गवसला नाही तसं पाहता या फलंदाजाला ज्याचं नाव आहे विशाल पाटील. शेवटचं षटक कोण घेऊन येणार पागोटे टीम कडून पाहू शकाल. गोलंदाजी ट्रॅकवरती आहे गोलंदाज साहिल तांडेल. साहिल तांडेल खरं तर मनीष पाटील तदनंतर यांच्या माध्यमातून उरण प्रीमियर लीगचं पहिल्या पर्वाचं आयोजन आपण पाहिलं. BCC पागोटे संघाकडून खेळणारे या खेळाडूंमधून आता साहिल तांडेल ऑन ट्रॅकवरती जलद गतीचा गोलंदाज असावा. आणि तदनंतर अधिराज पाटील मला वाटते जी के उपसरपंच म्हणून राहिले. परत एकदा आडव्या पाट्यात मारण्याचा प्रयत्न डाव्या हाताचा विस्फोटक फलंदाज परंतु अजूनही त्याला विशालला सुरग बसलं नाही. विशालनं मात्र आतापर्यंत 5 चेंडू फेस झालाय आणि 4 धावा स्वतःच्या खात्यावरती जमा केल्यात. एकूण धावसंख्या धावपटलावरती आहे 62 लॉस ऑफ 2 विकेट 2 बाद 62. कडे पाहायला मिळतोय केदार आणि मिलिंद यांच्या माध्यमाने आताही विद्यमान जोडी मैदानात आहे. अतिशय सुरेख स्क्वेअर लेगच्या दिशेनं चेंडूच्या समोर अगदी सरसावला खरा. पाहता पाहता केदार नाही थांबणार. चित्त्याच्या चपलाईनं 2 धावसंख्या पूर्ण. या 2 धावसंख्येबरोबर धावसंख्या धावपटलावरती 64 लॉस ऑफ 3 विकेट्स 3 बाद 64. चला झटपट पटापट सामना कंप्लीट होणं गरजेचं आहे. नेक्स्ट सामना पुढचा सामना असणार आहे देवद विपक्ष. या टीम मधून जिंकणारा संघ या ठिकाणी टॉस करेल आणि मग त्यातून जिंकणारा संघ हा शेवटी नानोबा पारगाव संघासोबत खेळताना दिसेल. डीप मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या बरोबर मधोमध चेंडू सीमारेषा लगत अडवला गेला. पाहता पाहता 2 धावसंख्या पूर्ण झाल्या. याला म्हटलं जातोय खरं तर अगदी मास्टर माइंड. चेंडूचा वेग किती आहे बघितला. काही तो खरं तर त्यांनी एनर्जी वेस्ट केली नाही आणि या खेळालाच खरं तर अगदी टेक्निकली तंत्रशुद्ध मोजून मापून तोलून मोलून प्रत्येक वेळेला क्रिकेटला न्याय दिला या केदारनं. वैयक्तिक कोट्यातील पहिलं सांघिक कोट्यातील शेवटचं षटक घेऊन आला ज्याचं नाव साहिल तांडेल. आतापर्यंत चेंडू फेकलेत 3 त्यातील पहिल्या चेंडू 5 धावसंख्या दिल्या आणि अजूनही मला वाटतोय 3 चेंडू फेकायचं बाकी असेल. साहिल पंचांच्या उजव्या बाजूने मारा करेल.
राऊंड द विकेट. ओ अतिशय सुरेख ताकदीचा वापर. DB पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट ब्रँडेड सिक्सर. धावपटलावरती आहेत, त्यातील 62 धावा एकट्या केदारच्या आहेत. सिंहाचा वाटा खरं तर या इनिंग मध्ये आपल्याला केदारचा पाहायला मिळतोय. नाणेफेकीचा कौल हरला, मनात नाही हारलो, नव्या जोमानं खेळण्यासाठी उतरलो ती प्रतियोगिता. आणि या वेळेला परत एकदा त्याच ताकदीचा वापर केला जातोय. जाईल सीमारेषेच्या आर पार आलेला हा मॅडी डीजे ब्रँडेड षटकार. नोव्हेंबर 1659 प्रसंग. प्रतापगडाच्या पायथ्याशी फाडला खरं तर अफजल खानाला. इथे मात्र ती आठवण करून दिली. जाऊया परत एकदा मैदानाकडे. केदार बरसला गेला. टोले जंग फटकेबाजी केदारच्या बॅट मधून पाहायला मिळाली. इथे मात्र फटका फसलाय. काय होणार, क्षेत्ररक्षक होतोय फंबल. झेलभूमीला दान दिला. 2 धावसंख्या पळून काढल्या. 3ऱ्या धावसंख्येचा कॉल असेल आणि पाहता पाहता 3ऱ्या धावसंख्येला मिलिंद भोईर धाव उचितच्या स्वरूपात बॅक टू डग आउट.